नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे चेतन राठोड आणि आपण बघत आहात द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनेलला। तर मित्रांनो, आपण टीईटी मध्ये आतापर्यंत जे 2013 ते 2025 पर्यंत जे प्रश्न आले होते ते बघत होतो आणि ते कंटिन्यू करूया। आणि मराठीची पण आपण सिरीज चालू केलेली आहे। तर मराठी जे की संभाव्य प्रश्न असणार आहेत, जे मागील आलेले प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या ते या प्लेलिस्ट मध्ये घेईल आणि जे संभाव्य प्रश्नपत्रिका आहेत त्याच्या चारही पर्यायाच्या डिटेलपणे मी सविस्तरपणे उत्तर सांगून सविस्तरपणे शिकवलेलो आहात। ते पण बघा तुम्ही। मराठी तुमचा एक पण मार्ग म्हणजे मराठीचा तुमचा एक पण मार्ग जाणार नाही मित्रांनो। आणि जीके जीएससी जी सिरीज चालू आहे आपली ही आपण कंटिन्यू करूया। तर आजचा पहिला प्रश्न बघूया मित्रांनो। तर भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा द्याड्यास अर्थ आहे। जे गणराज्य आहे, भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाला आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली त्या राज्यघटनेमध्ये गणराज्य, लोकशाही असे बरेच प्रकारचे मुद्दे दिलेले आहेत। त्याच्यापैकी गणराज्य आपल्याला बघायचं आहे। तर गणराज्य म्हणजे काय? तर पर्याय क्रमांक 1, कोणतीही बाब सत्ता भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही। तर ही तर बाब आहे सगळ्यात, जेव्हा भारत स्वतंत्र झाला त्याच्यानंतर कुठलीही सत्ता भारताच्यावर नियंत्रण ठेवणार नाही हे पहिले स्पष्ट झाला होता। पण आपल्याला बघायचं आहे फक्त गणराज्याचा अर्थ काय आहे। तर हा आपला अर्थ आहे, हे आहे का उत्तर आहे एक नंबरचा उत्तर आपला नाही। 2 नंबर, मूलभूत नियमनाच्या आधारे शासन व्यवहार केले जातात। हो, मूलभूत नियमन जे आपल्याला राज्यघटनेने डॉक्टर महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी जे आपल्याला राज्यघटना ठरवून दिलेली आहे, जे बाकीचे पण जी घटना समिती होती त्या घटना समितीने आपल्याला जे संविधान दिलेलं आहे त्या संविधानानुसारच आपण सगळे वागत असतो। काही नियम आहेत, त्याच्यानंतर आपल्याला हे मूलभूत हक्क आहेत। जसे हक्क आहेत तसे कर्तव्य पण आहेत। हक्क आहे म्हणजे आपण काही करू शकत नाही, कर्तव्याचा पण विचार आपल्याला करावा लागतो। त्यासाठी हा 2 नंबर पण हे आहे, पण गणराज्य त्याचा उत्तर 2 नंबर नाही, 2 नंबर चुकलाय। 3 नंबर बघूया मित्रांनो। राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही। ॲक्युरेट 3 नंबर उत्तर आपला बरोबर आहे। कारण की गणराज्य म्हणजे असे राज्य की जेथे राज्य प्रमुख हा वंश परंपरेने न येता निवडून आलेला असतो। म्हणजे इंग्लंडमध्ये बघा तुम्ही, राज्य जे आहे ते वंश परंपरेने येतात, पण भारतामध्ये जो राष्ट्रपती आहे, पंतप्रधान आहे, तो वंश परंपरेने येत नाही। त्यांना निवडणूक लढवावी लागते, तो जनतेतून निवडून येतो, अप्रत्यक्षरित्या का होईना। म्हणून गणराज्य म्हणजे राज्य प्रमुख हा निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे ते डॅडॅस होय। पर्याय 4 आहेत ते बघूया। प्रत्यावाहन आहे का? नाही। जन उपक्रम आहे का? नाही। सार्वमत आहे का? हो। जनपोच आहे का? नाही। तर मित्रांनो, प्रत्यावहन म्हणजे प्रतिनिधींना परत बोलावणे। जे प्रतिनिधी असतात लोकसभेत असेल, राज्यसभेत असेल, कुठेही असेल, त्यांना काय करणे तर परत बोलवणे, परत बोलवून निर्णय घेण्यास सांगितणे, यांना काय म्हणतात? प्रत्यावर्तन म्हणतात। पण आपला उत्तर आहे का? नाही। आपल्याला काय विचारलंय? महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे महत्त्वाचे जे सार्वजनिक प्रश्न असतात, संसदेत असो या विधिमंडळात असो, त्याच्यात जे महत्त्वाचे सार्वजनिक प्रश्न असतात त्या प्रश्नावर जनतेचा मत काय, जनतेचा मत जाणून घेण्यासाठी तर सार्वमत आहे का? हो, सार्वमत उत्तर आहे। सार्वमत म्हणजे महत्त्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे, यालाच काय म्हणतात मित्रांनो? सार्वमत म्हणतात। आणि जनउपक्रम म्हणजे कायद्याचा प्रस्ताव जनतेत मांडणे। जे जनउपक्रम असतात त्याच्यात कायद्याचे प्रस्ताव कशात मांडतात? प्रस्ताव हे जनतेत मांडतात। आणि जनपोचा म्हणजे मित्रांनो, कायदे मंडळाने संमत केलेल्या विधेयकावर जनतेची संमती घेणे। कायदे मंडळाने जे संमत केलेले विधेयक असतात त्याच्यात जनतेची संमती घेणे, त्यालाच काय म्हणतात? जनपोचा असे म्हणतात मित्रांनो। पुढचा प्रश्न बघूया। यवतमाळ जिल्ह्यातील गरम पाण्याचा झरा असलेले प्रसिद्ध ठिकाण कोणते? मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यात जे गरम पाण्याचे झरे आहेत, गरम पाण्याच्या झऱ्यावर आतापर्यंत बरेच प्रश्न विचारलेले आहेत, इथून पुढे पण विचारू शकता। म्हणून तुम्ही गरम पाण्याचे जे झरे आहेत ते पाठच करून ठेवा। तर यवतमाळ जिल्ह्यात जे गरम पाण्याचे झरे आहेत ते प्रसिद्ध ठिकाण कोणते? वज्रेश्वरी आहे का? नाही। तर मित्रांनो, वज्रेश्वरी कुठे आहे? वज्रेश्वरी ठाण्याला आहे मित्रांनो। वज्रेश्वरी कुठे आहे? ठाण्याला आहे। उनवरे आहे का? नाही। तर उनवरे कुठे आहे मित्रांनो? उनवरे रत्नागिरीला आहे। सुपनदेव आहे का? सुपनदेव नाही।
तर सुपनदेव कुठे आहे मित्रांनो? सुपनदेव कापेश्वर आहे का? हो, कापेश्वर आहे. सुपनदेव कुठे आहे ते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा तुम्ही. सुपनदेव कुठे आहे ते कमेंट्स बॉक्स मध्ये सांगा. ते मला माहित नाही सुपनदेव कुठे आहे ते. तर वज्रेश्वरी ठाणा, उनवरे रत्नागिरी आणि कापेश्वर कुठे आहेत मित्रांनो? यवतमाळला आहेत. तसेच कापेश्वरच्या जवळच लागून उनकेश्वर ते नांदेड जिल्ह्यामध्ये येतात. ते एकाच नदीवर आहेत. कापेश्वर हे कुठल्या नदीवर आहे? हे पैनगंगा नदीवर आहेत कापेश्वर. आणि उनकेश्वर जे आहे ते पण पैनगंगा नदीवर आहे. ते पण गरम पाण्याचे प्रसिद्ध झरे आहेत, पण ते नांदेड जिल्ह्यात आहेत. आपल्याला विचारलं इथे यवतमाळ जिल्ह्यात, म्हणून याचं योग्य उत्तर काय आहे? कापेश्वर आहे. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता? सगळ्यांनाच माहित आहे, हरियाल, पोपट, चिमणी आणि कावळा. तर महाराष्ट्राचा राज्य पक्षी कुठला आहे मित्रांनो? हरियाल आहे. हरियाल महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे. पोपट हा एक, आणि चिमणी हा कुठला राज्य पक्षी आहे? तर चिमणी हा दिल्लीचा राज्य पक्षी आहे. आणि 20 मार्च हा आपण चिमणी डे म्हणून साजरा करतो मित्रांनो. पुढील प्रश्न बघूयात. गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण सांस्कृतिक उत्सव डॅश आहेत. गोव्यातील जे उत्सव आहेत तो कुठला उत्सव आहे? गणेश उत्सव आहे का? नाही. नवरात्र आहे का? नाही. त्याच्यानंतर कार्निवल उत्सव आहे का? हो, कार्निवल उत्सव आहे जो गोव्यात फेमस आहे. दीपावली आहे का? नाही. तर मित्रांनो, सण आणि उत्सव याच्यावर पण बरेच वेळेस आतापर्यंत प्रश्न विचारलेले आहेत. इथून पुढे पण विचारू शकतात, म्हणून आपण काही सण आणि उत्सव घेऊ, ते पाठच करून टाकू. महाराष्ट्रात दसरा, दीपावली, होळी, गणेश उत्सव. मित्रांनो, दसरा हा सण महाराष्ट्रात हिंगोली आणि यवतमाळ या जिल्ह्यात जोरदार आणि चांगल्या प्रकारे हे केला जातो, साजरा केला जातो. सगळ्याच जिल्ह्यात केला जातो, पण त्या जिल्ह्यात वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे खूप गर्दीचा आणि एक नंबर केला जातो. दीपावली हा सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रात साजरी केली जाते. होळी पण पूर्ण महाराष्ट्रात साजरी केली जाते. आणि गणेश उत्सव हा तर सगळ्यांना माहिती आहे. वैशिष्ट्य करून कोकणात हा सगळ्यात जास्त प्रकारे गणेश उत्सव हा जोरदार साजरा केला जातो. गणेश उत्सवाची सुरुवात कोणी केली होती? लोकमान्य टिळक यांनी गणेश उत्सवाची सुरुवात 1893 मध्ये केली होती. पंजाब म्हणजे बैसाखी सण हा पंजाबमध्ये फेमस आहे मित्रांनो. आंध्र प्रदेश येरुवाक पुन्नम कुठे आहे? आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आहे. आणि केरळ म्हणजे ओणम. केरळची राजधानी काय आहे? केरळची राजधानी तिरुवनंतपुरम. पंजाबची राजधानी काय आहे? चंदीगड. आणि महाराष्ट्रातील तुम्हाला माहीतच आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग म्हणजेच काय? चंद्राचा जो चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. आणि चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वीभोवती फिरता तो चंद्राभोवती पण फिरतो अप्रत्यक्षरित्या. तर चंद्राच्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालण्याचा मार्ग म्हणजे डॅश होय. गोलाकार आहेत का? नाही. गोलाकार पृथ्वीच गोल नाही तर तो कसा गोलाकार फिरत आहे का? नाही. लंबवर्तुळाकार आहे का? हो, लंबवर्तुळाकार आहे. उभ्या दिशेत आहे का? आडव्या दिशेत आहे का? नाही. वर्तुळाकार आहे. मित्रांनो, पृथ्वी ही जेव्हा स्वतः भोवती फिरते तेव्हा ती काय करते? ती परिभ्रमण करते. आणि जेव्हा पृथ्वी सूर्याभोवती फिरते तेव्हा ती परिभ्रमण काळात असते. मलेशिया व इंडोनेशिया यामध्ये असणारी सामुद्रध्वनी. मलेशिया आणि इंडोनेशिया यामध्ये जी समुद्रध्वनी आहे, समुद्राची जी ध्वनी आहे, म्हणजे समुद्राचा जो हे आहे, तर कुठली आहे ती? पाल्कची आहे का? जिब्राल्टरची आहे का? मॅगेलॅनची आहे का? की मल्लाकाची? तर मित्रांनो, ही कशाची आहे? मलेशिया व इंडोनेशियामध्ये मल्लाकाची समुद्रध्वनी आहे. तर पाल्कची समुद्रध्वनी आणि मनाराचे आकार हे इंडिया आणि श्रीलंकामध्ये आहेत. त्याच्यावरच एक ॲडमचा पूल चालू आहे. त्या पुलावरून आतापर्यंत इंडिया आणि श्रीलंकामध्ये वाद आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. उष्ण आणि थंड प्रवाह जेथे एकत्र येतात त्या भागात डॅश निर्माण होते. उष्ण आणि थंड प्रवाह जेव्हा एकत्र येतो तेव्हा त्या जो प्रवाह येतो ते आजूबाजूच्या परिसरावर पण त्याचा परिणाम पडतो. आणि त्याच्यामुळे काय होते? दाट धुके होते का? ढग होतो का? गारा होतो का? हिम होतो का? तर मित्रांनो, काय होतो? हिम होत नाही, गारा पण नाही होत, ढग पण होत नाही. तर काय होतं? दाट धुके दिसतात. जिथं गरम आणि थंड्याचं मिलन होतं तिथं काय होते? दाट धुके पडतात मित्रांनो. एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजेच काय? एखाद्या स्थानिक किंवा प्रादेशिक पातळीवरील वस्तू जागतिक पातळीवर उपलब्ध करून देणे म्हणजेच काय? म्हणजे जी एखादी स्थानिक वस्तू असते ती आपण जर जगासमोर मांडली तर जगात कुठेही जर अवेलेबल झाली तर त्या वस्तूला काय म्हणतात? तर त्या वस्तूला खाजगीकरण म्हणतात का? नाही. औद्योगिकरण म्हणतात का? नाही. तर स्थानिकीकरण म्हणतात का? नाही.
तर मित्रांनो त्याला म्हणतात जागतिकीकरण. जागतिकीकरण आणि जे खासगीकरण आहे, या सरकारनं आपल्याला चांगलंच खासगीकरण काय आहे ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे. तो सोडा, तो वेगळा मुद्दा आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. इटलीच्या राजधानीचे शहर डॅडॅश आहेत. इटली जे आहे त्याचे राजधानीचे शहर कुठले आहेत ते बघूया. मिलान आहे का, रोम आहे का, वेनिस आहे का, नेपल्स आहे का? तर मित्रांनो काय आहे, रोम्स आहे. रोम आहे. रोम हा इटलीच्या राजधानीचा शहर आहे. रोम युरोप खंडातील इटली हा देश रोमकालीन प्राचीन संस्कृती व उत्तम कलाकृतीसाठी जगप्रसिद्ध आहे. या देशाच्या भौगोलिक सीमेत सॅन मेरिनो व व्हॅटिकन सिटी हे दोन स्वतंत्र देश आहेत. तर रोम हा टायबर नदीकाठी वसलेला आहे मित्रांनो. टायबर, रोम कुठं वसलेला आहे? रोम हा टायबर नदीकाठी वसलेला आहे. आणि इटली, रोम हा एक विद्यापीठ, इटलीची सर्वात मोठी विद्यापीठ रोमलाच आहे. आणि रोम, इटली ही एक प्राचीन संस्कृती असणारी मेसोपोटी आणि हे संस्कृती इटलीमध्येच उगम पावल्या होत्या. तर इटली एक सांस्कृतिक आणि म्हणजेच भारतासारखीच इटली आहे. भारतापेक्षा पण जुनी म्हणजे जुने प्राचीन अवशेष इटलीमध्ये सापडतात मित्रांनो. ताडोबा व पेंच व्याघ्र प्रकल्प हे डॅडॅश येथे आहेत. हे तर सगळ्यांनाच माहित आहे. कुठे आहेत ताडोबा व पेंच हे व्याघ्र प्रकल्प? कुठे आहेत? पूर्व महाराष्ट्रात आहे का, पश्चिम महाराष्ट्रात आहे का, पश्चिम महाराष्ट्रात आहे का, पश्चिम घाटात आहे का, पश्चिम महाराष्ट्रात आहे का, की मध्य महाराष्ट्रामध्ये? तर कुठे आहे मित्रांनो? कुठे आहे ताडोबा व पेंच? ताडोबा कुठे आहे? चंद्रपूरमध्ये. आणि पेंच कुठे आहे? नागपूरमध्ये. तर मग हे कुठे आहे? नागपूर आणि जे चंद्रपूर आहे कुठे आहे? महाराष्ट्राच्या कुठल्या भागात आहे? तर महाराष्ट्राच्या पूर्व भागात आहे, म्हणजे पूर्व महाराष्ट्रात आहे. बाकीचे जे राष्ट्रीय उद्यान आहेत, जे व्याघ्र प्रकल्प आहेत मित्रांनो, ते किती आहेत? महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्यान कुठं कुठं आहेत? अजून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहेत. कुठे आहे संजय गांधी? बोरिवली, ठाणा, मुंबई. त्याच्यानंतर कुठे आहेत? गुगामल आहेत. गुगामल कुठे आहेत मित्रांनो? अमरावती येथे आहेत. त्याच्यानंतर चांदोली आहे. चांदोली 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. कुठल्या? कोल्हापूर, सातारा, सांगली आणि रत्नागिरी अशा 4 जिल्ह्यामध्ये पसरलेला आहे. बघूया मित्रांनो पुढचा प्रश्न. लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते आहे? लोकसंख्येच्या दृष्टीने आणि क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे दोन्ही पाठ करणं आपल्यासाठी गरजेचं आहे, जेणेकरून आपल्याला जे प्रश्न विचारतात त्याचे आपल्याला म्हणजे प्रश्न आपला चुकणार नाही. आणि ह्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. आणि जे आता जर आपण क्षेत्रफळाच्या दृष्टीने एक वेळेस पाठ केलं तर दुमार पाठ करायची गरज आहे का? नाही. मग एक वेळा पाठ करून घ्यायचं. तर बघूया लोकसंख्येच्या दृष्टीने भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा राज्य नंबर 1 केरळ, नंबर 2 महाराष्ट्र, नंबर 3 मध्य प्रदेश आणि नंबर 4 गुजरात. तर याचा योग्य उत्तर आहे मित्रांनो महाराष्ट्र. लोकसंख्येच्या दृष्टीने योग्य उत्तर काय आहे? महाराष्ट्र. आणि 1 नंबरला कोण आहे? उत्तर प्रदेश. क्षेत्रफळाच्या दृष्टीने 1 नंबरला कोण आहे? क्षेत्रफळाच्या दृष्टीने 1 नंबरला राजस्थान आहे. 3,42,000 समथिंग त्यांची हे आहे समजा क्षेत्रफळ आहे. आणि त्याच्यानंतर 3,42,800 काहीतरी चिल्लर आहे. आणि 2 नंबरला कोण आहे क्षेत्रफळानुसार? मध्य प्रदेश आहे 2 नंबरला. आणि 3 नंबरला कोण आहे क्षेत्रफळानुसार? महाराष्ट्र आहे. 3 नंबरला कोण आहे? महाराष्ट्र आहे. 3,07,713 चौरस सेंटीमीटर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? आता महाराष्ट्रातील सर्वात मोठा मित्रांनो हे प्रश्न वारंवार आलेले आहेत. एकदा नाही, एकदा, दोनदा, 10 असे प्रत्येक वेळेस टीईटीचा जेव्हा पेपर झाला, टीईटी सोडा बाकीचे जेवढे प्रश्नपत्रिका झालेत सगळ्या प्रश्नपत्रिकेमध्ये हे आलेले आहेत. वारंवार हेच प्रश्न येतात. म्हणून पाठ करणं आपल्यासाठी अनिवार्य आहे. एक वेळेस आपण जर हे पाठ केले, काही पाठ करण्याचे कन्सेप्ट असतात जे पाठ केलं तर दुमार करण्याची गरज नाही मित्रांनो. तर बघूया क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? पुणे आहे का? नाही. सातारा आहे का? नाही. संभाजीनगर आहे का? नाही. अहिल्यानगर आहे का? हो, अहिल्यानगर आहे. याला पहिले काय म्हणायचो आपण? पहिले अहमदनगर म्हणायचो. छत्रपती संभाजीनगरला पहिले आपण काय म्हणायचो? औरंगाबाद म्हणायचो. सातारा आणि पुणे हे जसे आहे तसे राहणार. तर मित्रांनो याच्यासाठी मी तुम्हाला एक ट्रिक सांगतो की जे चढत्या क्रमाने उतरत्या क्रमाने आहे. तर अपुना सोंग आवडत नाही. अपुना सोंग आवडत नाही. अपू ही मुलीचं नाव आहे. तर अपुना सोंग आवडत नाही. तर मित्रांनो त्या चढत्या क्रमांक उतरत्या क्रमांकाकडे आहेत जे महाराष्ट्राचे जिल्हे क्षेत्रफळानुसार आहेत. अ म्हणजे अहिल्यानगर, पु म्हणजे पुणा, ना म्हणजे नाशिक, सो म्हणजे हे सोलापूर आणि ग म्हणजे गडचिरोली. हे काय क्षेत्रफळानुसार आहे. तर अहमदनगरचे क्षेत्रफळ किती आहे मित्रांनो? 17,000च्या वर आहे. त्याच्यानंतर पुणा, नाशिक,
त्याच्यानंतर सोलापूर आणि मग गडचिरोली असे क्षेत्रफळानुसार आहे. तर अशा प्रकारे जर आपण पाठ करत गेलो तर आपला उत्तर चुकणार नाही. आणि छत्रपती संभाजीनगर हे जे आहे त्याच्यात सगळ्यात जास्त तालुके आहेत, त्याच्यात जवळपास 76 तालुके आहेत. आणि हा जो छत्रपती संभाजीनगर हे आहे समजा जे आपले काय म्हणतात त्याला, हा सगळ्यात मोठा विभाग आहे मित्रांनो. त्याच्यात जवळपास 8 जिल्हे आहेत. कुठले कुठले आहेत? नांदेड आहेत, त्याच्यानंतर नांदेड, परभणी, लातूर, बीड आणि लातूर, बीड, उस्मानाबाद जे आता आपण त्याला काय म्हणतो धाराशिव म्हणतो, आणि संभाजीनगर, जालना असे हे 8 जिल्हे याच्यात आहेत. ते की सगळ्यात मोठे काय विभाग आहेत. पुणे तर माहितच आहे, पुणे हे काय माहेर घर आहे पुणे. आणि पुणे हा लोकसंख्येनुसार पण आता ज्या लोकसंख्येनुसार पुणे हा 1 नंबरला आहे. पहिला ठाणा होता, पण आता काय आहे पुणे हा महाराष्ट्रात लोकसंख्येनुसार 1 नंबरला राहणार आहे. आणि क्षेत्रफळानुसार कोण आहे मग मित्रांनो? अहिल्यानगर हा क्षेत्रफळानुसार राहणार आहे 1 नंबर. पुढचा प्रश्न बघूया. द्याड्यास बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. जे बेटे आहेत ते कुठे काय आहेत मित्रांनो? पर्वतरांगेची शिखरे आहेत. आमिनी देवी आहेत का? नाही. मिनिकॉय आहेत का? नाही. लक्षद्वीप आहे का? आता छोटा आहे. तर निकोबार आहे का? हो. निकोबार काय आहे मित्रांनो? निकोबार बेटे ही जलमग्न पर्वतरांगेची शिखरे आहेत. बरेच पर्वतरांगेची शिखरे, बरेच शिखरे कुठे आहेत? अंदमान आणि निकोबार इथं आहेत. पुढचा प्रश्न, जगातील सर्वोच्च पर्वतरांगा द्याड्यास आहेत. कुठली आहे? अँटीज आहे का? नाही. हिमालय आहे का? हो. हिमालय काय आहे मित्रांनो? ही जगातील सर्वात मोठी काय सर्वोच्च पर्वतरांगा आहे. आणि हिमालय काय आहे? हिमालय हा घडीचा पर्वत आहे. हिमालय हा सजीव पर्वत आहे. हिमालय आता पण काही काय असं म्हणजे वाढतच असतो, सतत वाढतच असतो, सतत हालचाल करतच असतो. म्हणून हिमालय हा काय आहे? घडीचा पर्वत पण म्हणतात. आणि जगातील सर्वोच्च पर्वतरांगा पण आहे. भारतातील सर्वात मोठा लोकर उत्पादक प्रदेश करायचं होतं इथं. प्रदेश भारतातील सर्वात मोठे लोकर उत्पादन प्रदेश कुठे आहे मित्रांनो? आणि लोकर उत्पादन कुठून मिळतो? मेंढीकडून मिळतो. मग साहजिकच आहे, मेंढी कुठे जास्त पाळली जाते? गुजरात आहे का? नाही. उत्तर प्रदेश आहेत का? नाही. राजस्थान आहे का? हो. राजस्थान आहे. भारतातील सर्वात मोठे लोकर उत्पादन देश कुठे आहे? राजस्थानला आहे. काश्मीरला पण लोकर उत्पादन केला जातो, पण प्रदेश विचारलाय आपल्याला इथं, म्हणून राजस्थान काय? राजस्थानामध्ये सगळ्यात जास्त आहेत मित्रांनो. जम्मू काश्मीर हे एकत्र राज्य होते पहिले, आता त्यांना केंद्रशासित प्रदेश केलेले आहे. मग आता राज्य किती आहे आपले? घटक राज्य 28 आहे आणि केंद्रशासित प्रदेश 9. घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांची ते राजधानी पाठ करून ठेवा, त्यांची भाषा आणि त्याच्यानंतर इथं सण उत्सव कुठला साजरा केला जातो ते पाठ करून ठेवा, जेणेकरून टीईटी पेपर किंवा जे पुढे पेपर आहेत त्याच्या सगळ्या पेपरमध्ये आपल्याला ते उपयोगी पडेल मित्रांनो. खत निर्मितीसाठी उपयोगी पडणारा फॉस्फेट कोठे आढळतो? जो खत निर्मिती करतो आपण, खत निर्मिती ही शेतात आपल्याला कामाला देते. त्याच्यानंतर जे पिकं असतात त्यांना हिरवळ ठेवण्यासाठी, त्यांना फळे लागण्यासाठी हा फॉस्फेट उपयोगी पडतो. तो हा फॉस्फेट कोठे आढळतो? तर हा फॉस्फेट ललितपूर, भरतपूर, नागपूर, इंदोर. तर हा फॉस्फेट कुठे आढळतो मित्रांनो? ललितपूर येथे आढळतो हा फॉस्फेट. आणि भरतपूर हा नाशिक मधला पक्षी अभयारण्य आहे भरतपूर. आणि त्याच्यानंतर नागपूर हा भारताच्या सगळ्यात सेंटरमध्ये आहे आणि महाराष्ट्राची उपराजधानी आहे. पहिले महाराष्ट्र होण्याच्या अगोदर मध्य प्रदेशची राजधानी होती नागपूर. इंदोर हे मध्य प्रदेशाची राजधानी असून स्वच्छता शहर मध्ये इंदोर हे जवळपास 6 वेळेस प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. एवढा स्वच्छ शहर आहे इंदोर. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर द्याड्यास आहे. प्रश्न क्रमांक 18. आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर द्याड्यास आहे तर कुठलं आहे? माउंट केनिया आहे का? माउंट रुनझोरी आहे का? मेरू आहे का? की माउंट किलिमांजारो आहे? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे माउंट किलिमांजारो. माउंट किलिमांजारो हा आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर असून यांची उंची 58-95 मीटर असून ते आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आहेत मित्रांनो. आणि विक्टोरिया हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. विक्टोरिया हे आफ्रिकेतील सर्वात मोठे सरोवर आहे. हे खंड आहे आणि हे किलिमांजारो जो पर्वत आहे हा विश्ववृत्ताजवळ असून एवढा म्हणजे उष्ण कटिबंध येथे असून तरी पण तेथे बर्फ पडतो. हे तिथले वैशिष्ट्य आहेत मित्रांनो. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. देवप्रयाग जवळ
भगीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? देवप्रयाग जवळ भगीरथी नदी कोणत्या नदीला मिळते? तर देवप्रयाग जवळ भगीरथी महानंदाला मिळते का? नाही. कोशीला मिळते का? नाही. अलकनंदाला मिळते का? हो, अलकनंदाला मिळते. भगीरथी जवळ अलकनंदा आणि देवप्रयाग ह्या दोन्ही नदी मिळून तिथून गंगा हा नाव पडतो आणि गंगा ही भारताची सर्वात लांबीमध्ये मोठी नदी असून याची लांबी 2525 मीटर आहे मित्रांनो. आणि गंगाची उपनदी कोशी आहे. त्याच्यानंतर यमुना आहे. यमुना ही गंगाची सगळ्यात मोठी उपनदी आहे. यमुना आहे, कोशी आहेत. त्याच्यानंतर घागरा पण गंगाची उपनदी आहे आणि गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी पण आहे. आणि गंगा ही पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि बिहार याच्यामधून गंगा ही नदी वाहते मित्रांनो. आणि मी आता जो मागचा प्रश्न झाला त्याच्यात मी चुकीनं भरतपूर हे राजस्थानमध्ये आहे, मी नाशिकमध्ये बोललो होतो, सॉरी, ते चूक दुरुस्त करून घ्या. आणि पुढचा प्रश्न बघूया. गहू उत्पादनात जगातील प्रथम क्रमांकाचा देश कोणता? गहू उत्पादनासाठी जगातील प्रथम क्रमांकाचा देश हा भारत आहे का? नाही. चीन, संयुक्त संस्थाने आणि कॅनडा. तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो चीन. तर गहू उत्पादनासाठी जगात चीन एक नंबरवर आहे. भारताचा जर आपण विचार केलो तर मध्य प्रदेश एक नंबरवर आहे. जर महाराष्ट्राचा विचार केलो तर गहू उत्पादनासाठी मित्रांनो नाशिक एक नंबरला आहे. पुढचा प्रश्न बघूया मित्रांनो. तोरणा किल्ला डॅडॅस खोऱ्यात आहे. तोरणा किल्ला कुठे आहे मित्रांनो? कानद खोऱ्यात, जावळी खोऱ्यात, रायरी खोऱ्यात आणि मावळ खोऱ्यात. तर मित्रांनो तोरणा किल्ला कुठे आहे? कानद खोऱ्यात आहे. जेव्हा महाराजांनी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली तेव्हा महाराजांनी कामकाजाला सुरुवात केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1647 मध्ये तोरणा किल्ला, जो तोरणा हा अति दुर्गम भागात होता, कानद खोऱ्यात होता, प्रचंड उंच गडावर होता, तेव्हा त्याची डागडुगी केली. डागडुगी करत असताना महाराजांना तिथं 4 सोन्याच्या घागऱ्या सापडल्या. त्या घागऱ्या ज्या सापडल्या होत्या त्या म्हणजे देवीच्या कृपेने आपल्याला आहेत, तुळजा भवानीच्या कृपेने सापडलेल्या आहेत. म्हणून ते सापडलेल्या घागऱ्याची मग शिवाजी महाराजांनी त्याचा उपयोग राजगड बांधण्यासाठी केला आणि राजगडाला आपली पहिली राजधानी बनवली. पण जे तोरणा होते, जर शिवाजी महाराजांनी त्याला डागडुगी करून म्हणून शिवाजीने तोरण बांधला, म्हणून त्या किल्ल्याला तोरणा नाव पडले. आणि पुढे जाऊन त्या किल्ल्याला अति उंचावर असल्यामुळे प्रचंड गड म्हणून मी ओळखला जातो मित्रांनो. तर कानद खोऱ्यात आहे. जावळी खोऱ्यात कुठला किल्ला आहे? जावळी खोऱ्यात प्रतापगड, रायरी खोऱ्यात रायगड आणि मावळ प्रांतात नाही मित्र, म्हणजे मावळ प्रांत आहे पण याच्यात किल्ला नाही मित्रांनो. 22 नंबर बघूया. शिवराय औरंगजेबाच्या भेटीस आग्रा दरबारात गेले त्या दिवशी औरंगजेबाचा डॅडॅसवा वाढदिवस होता. कितवा वाढदिवस होता? 40वा होता का? 50वा होता का? 60वा होता का? 51वा होता का? तर मित्रांनो 50वा वाढदिवस होता. औरंगजेबाचा कितवा वाढदिवस होता? 50वा वाढदिवस होता. जेव्हा महाराज 1666 मध्ये आय थिंक 12 मे 1666 मध्ये जेव्हा महाराज औरंगजेबाच्या भेटीस गेले, पहिले काय ती घटना काय झाली होती मित्रांनो, एका मिनिटात सांगतो. आणि पहिले काय, जे जयसिंग मिर्झा राजे जयसिंग होते ते इकडे आले होते, कुठं? पुरंदरच्या तह करण्यासाठी. आणि मराठ्यांना जे औरंगजेबाने त्यांना मराठाचा बंदोबस्त करण्यासाठी पाठवले होते, त्याच्याबरोबर खूप सेना होती आणि पुरंदरचा तह झाला होता महाराजांनी त्यांच्यात. मिर्झा राजे जयसिंग तेव्हा त्या तहामध्ये असे आदेश देण्यात आले होते महाराजांना. आदेश म्हणजे असे सांगण्यात आले होते आणि महाराजांनी त्यांना 23 किल्ले पण परत केले होते. कोणाला? मिर्झा राजे जयसिंगना. आणि मिर्झा राजे जयसिंगांना 23 किल्ले परत करून त्यांना आदिलशाह सोबत लढण्यास मदत करणार होते. आदिलशाह सोबत लढले पण आदिलशाह लढताना ते म्हणजे ती लढाई हारले शिवाजी महाराज आणि मिर्झा राजे जयसिंग. म्हणून मिर्झा राजे जयसिंग परत गेले. पण जेव्हा ते पुरंदरचा तह झाला होता तेव्हा असा ठरवण्यात आला होता की जे महाराज आहे ते औरंगजेबाच्या भेटीस आग्राला यावे. म्हणून महाराजांनी आग्राला गेले आणि जे मिर्झा राजे जयसिंग होते ते महाराजांना संरक्षणाची पूर्ण जबाबदारी माझी असं म्हणून ते नेले होते. पण तिथे गेल्यानंतर महाराजाचा अपमान करण्यात आला. महाराजांना जे सोयी सुविधा होते, जे मान होता ते देण्यात आला नाही. त्यांना राजदरबारात न बसता त्यांना मागे ठेवण्यात आला. महाराजाबरोबर तिथं संभाजी महाराज पण होते. तेव्हा संभाजी हे युवराज म्हणजे 8 वर्षाचे होते
आणि महाराजांना हळूहळू कळू लागला की आपल्याला नजर कैदेत ठेवलेले आहे, म्हणून महाराज तिथून सुटण्याचा प्रयत्न करत होते आणि एक दिवस सुटून यशस्वीरित्या महाराष्ट्रात आले आणि जे संभाजी महाराज होते त्यांना मथुराला त्यांच्या मित्राकडे सोडून आले होते मित्रांनो. तर अशाच प्रकारे तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आणि टीईटी तुम्ही हमखास पास होणार जर तुम्ही ही माझी बॅच द प्रियांसी आयांसी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आता चालू आहे, जे की टीईटीचे संभाव्य प्रश्नपत्रिका आणि जे मागील प्रश्नपत्रिका 2013 ते 2025 पर्यंत आतापर्यंत झालेले आहेत ते मी पूर्ण इथं म्हणजे घेणं चालू आहे. हा जवळपास 13-14वा भाग असेल आणि मराठी जे की संभाव्य प्रश्न तसं जीकेचा पण घेणार आहे, पण आता सध्या मराठी चालू केली जे की संभाव्य प्रश्न येऊ शकतात आणि त्याच्यातून जे पर्याय आहे त्याचे पर्यायाचे एकदम विश्लेषण चांगल्या प्रकारे केलेलं आहे मित्रांनो. तर तुम्हाला पीडीएफ नोट्स पाहिजे असेल तर तुम्ही 7517-08-3504 या नंबरवरून पीडीएफ नोट्स तुम्ही व्हॉट्सअपवर हाय पाठवून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुमच्याकडे माझ्याकडे ऑडिओ क्लिप पण आहेत ते पण तुम्ही घेऊ शकता. ऑडिओ क्लिप मध्ये समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी व वाक्यप्रचार अशा बऱ्याच प्रकारे डाटा आहेत. त्याची फी मात्र 199 रुपये आहे. ते तुम्ही पेड करून ते घेऊ शकता आणि टीईटी जी की 28 जून 2026 रोजी होणार आहे त्याच्यात तुम्ही हमखासपणे जे 90 मार्काचा जे मटेरियल तुम्हाला देणार आहे मराठी जीएस जीके याच्यात तुम्हाला 90 पैकी 80 ते 82 मार्क इजी पडतील जर तुम्ही व्हिडिओ बघत राहिलात आणि पीडीएफ नोट जर तुम्ही वाचलात तर मित्रांनो. धन्यवाद.